गुरुवारी शेख निजाम आमिर नावाची जी व्यक्ती आहे त्यांनी आपल्या PTR संदर्भाने माझ्याकडं PTR रद्द करण्याबद्दलचं काम आहे म्हणून माझ्या दालनात आले होते. आमची मान्सूनपूर्व आढावा बैठक सुरू होती कार्यालयीन कर्मचाऱ्यांची. त्यामध्ये मी त्यांना सांगितलं की आपला जो काही विषय आहे त्या संदर्भाने नगरपालिका कारवाई करत आहे आणि केली पण आहे, परंतु ते त्या बाबतीत समाधानी नव्हते आणि माझ्या मुलाच्या नावे PTR ज्या कर्मचाऱ्यांनी केला आहे त्याच्यावर गुन्हा दाखल करावा असा आग्रह ते धरत होते. याबद्दल चौकशी करून कार्यवाही करू असं सांगितल्यानंतरसुद्धा त्यांनी माझ्या इथं हुज्जत घातली आणि अरेरावीची भाषा वापरली आणि कार्यालयीन कामकाजामध्ये अडथळा निर्माण केला. यानंतर मी आमचे जे इथं बसलेले कर्मचारी होते त्यांना सांगून त्या दोन्ही गृहस्थांना बाहेर काढायला सांगितलं, परंतु त्या दरम्यान त्यांनी माझ्या केबिनमध्ये बराच आरडाओरड शिवीगाळ करणे, धमक्या देणे या प्रकारचं काम केलं आहे. त्यामुळं आम्हाला आमच्या कार्यालयीन कामकाजामध्ये अडथळा निर्माण झालेला. सर, 7 तारखेला तुम्ही एक पत्र दिलं होतं पोलीस स्टेशनला, तर या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला? हां, 8 तारखेला शुक्रवारी मी किरकोळ रजेवर होतो. त्यानंतर शनिवार रविवारच्या सुट्ट्या असल्यामुळे आज सोमवारी पोलीस स्टेशनला जाऊन त्याबद्दल रीतसर FIR दाखल करण्यात येणार आहे. आम्ही त्यांना प्रत्यक्ष तक्रार दाखल करायला बोलवत आहोत. त्यांनी मान्य केलं आहे की आम्ही प्रत्यक्ष तक्रार दाखल करायला येऊ, परंतु त्यांचं आतापर्यंत कोणीही तक्रार द्यायला आलं नाही. त्यांचा प्रतिनिधी वगैरे सुद्धा येऊ शकतो आणि त्यांनी यायला पाहिजे. पण एकीकडे ते म्हणतायत की पोलीस गुन्हा दाखल करत नाहीत. 7 मेला सगळी तक्रार दिलेली आहे, त्या संदर्भात अद्याप पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नाही असा एक चर्चा आहे. आणि दुसरीकडे नगरपालिकेचे कर्मचारी हा गुन्हा दाखल व्हावा यासाठी नगरपालिकेच्याच आवारात आंदोलन करतायत. अजिबात गरज नाही अशी आंदोलन करण्याची. ते तर आमची सरकारी लोक आहेत. आपण तर सर्वांच्या तक्रारी घेत आहोत, सरकारी लोकांच्या का नाही घेणार? आणि यामुळे कामाचा वेळ वाया जातो. आंदोलन करायची गरज नाही. लोकसेवेसाठी आम्ही सगळेजण आहोत. आंदोलन करायची तर अजिबात गरज नाही. वेळ वाया जातोय नाही. एकीकडे नगरपालिकेचं प्रतिनिधी इथे आलेला नाही आणि दुसरीकडे आंदोलन मात्र केलं जाते. हे चुकीचं आहे. आम्ही तक्रार दाखल करून घेऊ आणि कारवाई पण करू. यासाठी आंदोलन करण्याची काहीच गरज नाही. आम्ही आणि तो एकमेकांच्या रोज कामाला येतो. आम्ही एकमेकांशी बोलतो. यासाठी आंदोलन करायची गरज काय आहे?